तर मी अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा मांडतोय। माझ्या आक्षेपांवर भाजपचे ट्रोलर्स का बोलतायत असा सवाल रोहित पवारांनी केलाय। फडणवीसांना याबाबत कदाचित माहिती नसावं, ट्रोल करण्याचं कारण काय हा लोकांना प्रश्न पडलाय। एअरपोर्ट प्रशासन आमची माहिती ट्रोलर्सला देतंय असा देखील गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। ठक्कर खूप खोलात नाही, त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं, मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो। मी धडधडीत बोललो होतो, पण या महाशयाली मला ट्रोल करण्यासाठी मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना। मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? आम्हाला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का? त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं, पण देवेंद्र लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे। मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही आहे, हा फार मोठा ट्रोलर आहे। आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात। आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ॲक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाला त्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय। पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे हे सगळे कोण आहे? कुठला आहे? अहिल्यानगर हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे, त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे। आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली। रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे राजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते, मग ट्रोल करायचं कारण काय असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे।